निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 19 ते 60 वर्षातील महिलांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। त्यानुसार योजनेचे अर्ज भरण्यासाठी ग्रामीण भागातील महिला पुरुष तलाठी कार्यालयावर दाखल्यासाठी गर्दी करताना दिसत आहे। जळगाव जामोद तालुक्यातील खेरडा बुद्रुक येथील तलाठी कार्यालयामध्ये अर्ज भरण्यासाठी महिला पुरुषांची गर्दी झाली होती। त्यावेळी ग्रामस्थांनी तलाठी साहेब तुम्ही गावात का येत नाही म्हणून जाब विचारला तर तलाठी काळे यांनी ग्रामस्थांशी हुज्जत घाली अर्ज स्वीकारणे बंद केले आणि माझी तक्रार कुठेही करा, आमदार खासदारांसह तहसीलदार यांच्याकडे तक्रार करा, मी अर्ज घेत नसल्याचं सांगत तलाठी निघून गेल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। याबाबतच्या बातमी माध्यमांवर लागल्यानंतर मुख्यमंत्री यांनी याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते। आदेशानंतरही बुलढाणा जिल्ह्यातील खेरडा येथील त्या तलाठ्यावर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कारवाई नाही। विशेष म्हणजे तो तलाठी अद्याप खेरडा येथील तलाठी कार्यालयात कार्यरत आहे। जिल्हा प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहे। याबाबत विचारणा केली असता जिल्हाधिकारी म्हणतात उद्या प्रेसमध्ये बोलेल। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।